सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं सर तर मी केळी पिकापासूनच माझी सुरुवात केली. केळी लागवडीपासून. सुरुवातीला मी कंद लागवड करत होतो. केळीचे कंद लागवड. त्याच्यामध्ये खूप अडचणी यायच्या. केळी कटिंगला फक्त 60% ते 70% केळी आपण 100% खर्च करायचो प्रत्येक झाडावर. पण त्याच्यापैकी 60% ते 70%च केळी ही काढली जायची. म्हणजे त्याचे पैसे व्हायचे आणि 30% ते 35% केळी वाया जायची. मग त्याच्यासाठी काय करायचं? मी शोध घेतला आणि मला केळी रोपांची माहिती मिळाली. केळीचे टिश्यू कल्चर रोपं जर लावले तर त्याची हार्वेस्टिंग ही 90% वरती होते. बरोबर. मग मी रोपांच्या लागवडीला सुरुवात केली. जेणेकरून जे तुम्ही अगोदर टिश्यूच्या ऐवजी कंद लावत होते तो लॉस तुमचा होणार नाही. त्यामुळे मग मी टिश्यू कल्चर लागवडीची सुरुवात केली. नंतर मग त्याच्यामध्ये लागवडीमध्ये मला जैन इरिगेशनचे व्हाईस चेअरमन जे आहेत के.पी. पाटील सर, त्यांचं अनमोल मार्गदर्शन मला मिळालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवातीला, म्हणजे आता पण त्यांचं मार्गदर्शनच आहे, पण सुरुवातीला अनमोल मार्गदर्शन त्यांचं मला मिळालं. त्याच्यातून मी उभा राहिलो त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आज जे मला यश मिळालंय ते नक्कीच त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, एवढं मी नक्की सांगेन. म्हणजे आपण निर्णय घेतो एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या क्षेत्रात आपण जातो, पण त्या क्षेत्रासाठी मार्गदर्शन सुद्धा महत्वाचं असतं आणि ते काम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलंय. त्याच्यानंतर सर मग उत्पादनात तर वाढ झाली, बरोबर, पण विषय आला क्वालिटीचा. आता जर तुम्ही बघितलं तर केळी ही सगळीकडे व्हायला लागली. अगोदर असं व्हायचं की जळगाव जिल्ह्यातच केळी व्हायची. आता तुम्ही सोलापूरमध्ये गेले तिथं केळी आहे, नांदेडमध्ये गेले तिथं केळी आहे, धुळे जिल्ह्यात गेले तिथं केळी आहे, शहाद्यात अगोदरपासूनच केळी होती. तर सगळीकडेच केळी व्हायला लागली. मग त्याच्यामध्ये आता कॉम्पिटिशन झाली केळी पिकामध्ये. तर आता क्वालिटीला खूप महत्व आलंय. तर मग क्वालिटी कशी बनवायची याच्यावर मी भर दिला आणि एक्सपोर्ट कसं करता येईल. कारण आता जर तुम्ही बघितलं तर भारताच्या लागवडीच्या तुलनेमध्ये अजून पण आपण खूप मागे आहोत एक्सपोर्टच्या. त्यामुळे एक्सपोर्टमध्ये एवढी तुम्हाला स्पर्धा नाहीये. तर मी बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगेल की त्यांनी एक्सपोर्ट क्वालिटी केळी नक्की बनवावी व एक्सपोर्ट क्वालिटी केळी पिकवावी. त्याच्या अनुषंगाने मी शेवटचे 5 वर्ष आता मी एक्सपोर्टच्या संदर्भात काम करत आलेलो आहो. आता मागील 5-6 वर्षापासून मी सतत एक्सपोर्ट करतोय. 90% एक्सपोर्ट माझी केळी ही 90% एक्सपोर्ट होती. मग ज्यावेळेस आपण केळी एक्सपोर्ट करतो आणि जी आपण इथं स्थानिकला विकतो, याच्यात नफ्यामध्ये काय फरक पडतो? नफ्यामध्ये नक्कीच फरक पडतो सर. जर इथलं मार्केट बघितलं सर तुम्ही तर मार्केट असंतुलित मार्केट आहे. आजचं जर बघितलं असंतुलित मार्केट आहे. डोमेस्टिकला कधी कधी खूप ड्राफ्टिंग चेंजेस होतात. अचानक भाव वाढ होते, आवक कमी होते आणि उत्पादन कमी असतं त्यावेळेस रेट वाढतात. पण ज्यावेळेस उत्पादन जास्त असतं आणि मागणी कमी असते त्यावेळेस एकदमच रेट कमी होतात. त्यावेळेस एक्सपोर्टला तसं होत नाही. एक्सपोर्टला तुमचे रेट हे ठरलेले असतात, त्याच्यामुळे समांतर असतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्या अनुषंगाने खर्चाचा पण ताळमेळ जमवता येतो आणि उत्पन्नाचाही ताळमेळ तुम्हाला जमवता येतो. पण मग एक महत्वाचं की तुम्हाला त्या क्वालिटीची केळी तुम्हाला पिकवावी लागते. तेवढे त्यांचे जे स्टँडर्ड आहेत ते मॅच करावं लागतं. मग हे स्टँडर्ड मॅच करण्यासाठी मग तुम्ही काय उपाययोजना केली? सर याच्यामध्ये जर सर्वात महत्वाचा विषय असेल तर फ्रूट केअर मॅनेजमेंटचा आहे सर. म्हणजे बंच मॅनेजमेंट करावं लागतं. केळी निसवणीनंतर त्याला केळी फुलाला BI करावं लागतं, बर्ड इंजेक्शन ते द्यावं लागतं. त्याच्यानंतर त्या फण्यांचे जे केळीला बारीक फुलं असतात पुढे ते काढावं लागतात. ते काढल्यानंतर त्याला ठराविक औषधांचे स्प्रे काढावे लागतात आणि त्याच्यानंतर त्याला स्कटिंग बॅग लावावी लागते, जेणेकरून बाकी इतर जी कीड आहे त्याचा प्रादुर्भाव त्याच्यात होणार नाही आणि केळीची क्वालिटी त्या लेवलची होईल की आपण एक्सपोर्ट करू शकू. म्हणजे एक्सपोर्टला जे क्रायटेरिया आहे ना सर, त्याला स्पॉटलेस बनावा लागतो. तुमच्या केळीवर कोणत्याही प्रकारचा डाग नको आहे, कोणताही सकिंग पेस्ट नको आहे, अशी केळी एक्सपोर्टर घेतात. मग त्या पद्धतीची केळी तयार करावी लागते. ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो मग ते आपण जर जास्त कीटकनाशकांचा वापर केला तर मग ते सुद्धा काळजी घ्यावी लागते की? हो सर, नक्कीच घ्यावी लागते. त्यासाठी जो लेबल क्लेम आहेत ती औषधं आपल्याला वापरावी लागतात. ज्यांची म्हणजे कालावधी जो असतो रेसिड्यूचा, तशा पद्धतीचे कीटकनाशक, तशा पद्धतीचे फंगिसाईड मार्केटमधून शोधून आपल्याला त्या पद्धतीच्या शिफारसी ज्या आपल्याला नियमित गाईडलाईन मिळतात त्या पद्धतीची औषधं वापरून, म्हणजे ज्यावेळेस आपली केळी हार्वेस्टिंग होते त्यावेळेस आपली केळी ही रेसिड्यू फ्री असली पाहिजे. बरोबर, म्हणजे ती हानिकारक नसली पाहिजे. सध्या मार्केटमध्ये असे बरेच औषधं आहेत ज्यांचं म्हणजे ते एवढे फॅटल आहेत की फवारणी केल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा अंश त्या पिकामध्ये राहतो, त्या फळामध्ये राहतो. मग अशा प्रकारे आपल्या फळामध्ये ते राहू नये, त्याचं पर्सेंटेज जास्त दिसू नये, या गोष्टींची सुद्धा टेस्टिंग एक्सपोर्टच्या वेळेस होत असेल. आणि जे औषधं त्यांनी रेफर केलेले आहेत तशाच प्रकारची औषधं तुम्हाला फवारणीसाठी वापरावी लागतात.
त्यावेळेस आपली केळी एक्सपोर्ट लायक होते आणि आपल्याला चांगला भाव सुद्धा मिळतो. त्या पिकाचं तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे किंवा केळीबद्दल तुमच्या काय समस्या आहेत, काय अडचणी तुम्हाला जात आहेत, याबद्दल नक्की खाली कमेंट करा. तुमचे प्रश्न विचारा. आपण पुढं चलून संदीप दादांकडून त्या संदर्भातील उत्तरं घेण्याचे प्रयत्न करूया. तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, शेतीतील संबंधित व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर आपल्या या व्हिडिओला नक्की शेअर करा.